पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव अध्यासन, संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन या 3 संत अध्यासनांच्या वतीनं आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज 1 ऑगस्ट 2022 हा जो दिवस आहे, ही जी तारीख आहे, ती 2 गोष्टींच्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महत्वाची मानता येते. पहिली गोष्ट म्हणजे आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं निधन झालं या तारखेला 1920 साली. आणि दुसरं महत्व म्हणजे आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा हा जन्मदिवस आहे. तर पहिल्यांदा आपण दोघांना अभिवादन करूयात. आज मी मुख्यत्वे लोकमान्य टिळक आणि वारकरी संप्रदाय या विषयावरती बोलणार आहे. पण अण्णाभाऊंच्या संदर्भात मला एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायचा आहे. तो म्हणजे कोणत्या, की अण्णाभाऊ हे हाडाचे कम्युनिस्ट होते, डाव्या विचारसरणीचे होते, कार्यकर्ते होते, नेते होते आणि साहित्यिक होते. आणि ते दलित वर्गातनं येत असल्यामुळे त्यांच्या त्या सगळ्या एकूण जीवनदृष्टीला, व्हिजन ज्याला म्हणतो आपण, इव्हन तिला सुद्धा एका बाजूला कामगार म्हणजे कामगार श्रमिक ज्याला म्हणतो आपण, तो एका अर्थाने दलितच मानला गेलेला आहे. शोषित, पीडित, वंचित असा हा वर्ग होता. आणि त्याचा उद्धार करण्यासाठी कार्ल मार्क्सनं एक संपूर्ण वेगळा सिद्धांत मांडला, वेगळी चळवळ उभी केली. त्या तपशिलात आपल्याला जायचं काही कारण नाही. परंतु अण्णाभाऊ त्याचेही पाईक होते. आणि दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकरांनी एक जो विचार मांडला त्याच्याही जवळपास त्याच्याही त्याच्यामध्ये ते त्या फोल्डमध्ये ज्याला म्हणूयात आपण ते असायचे. म्हणून पहिलं दलित साहित्य संमेलन जे भरलं त्याचं अध्यक्षपद हे अण्णाभाऊंनी घोषवलेलं होतं, हे आपल्याला मुद्दा सांगायला पाहिजे. पण ते असो, मला दादा अण्णाभाऊंचं वैशिष्ट्य एक आपल्या पुढे सांगायचं आहे की ज्याचा कुठेतरी संतांशी संबंध आहे. ते कोणतं, की आपल्याला कल्पना आहे की संत परंपरेमध्ये संत एकनाथ महाराज होऊन गेले. आणि संत एकनाथ महाराजांनी अतिशय प्रगल्भतेने अशी एक मांडणी केली की जी मांडणी पूर्णपणे समतेचा पुरस्कार करणारी होती. त्याही तपशिलात मला आता जायचं नाही. मला फक्त एवढं सांगायचं की ते त्यांचं नुसतं पुस्तकी पांडित्य नव्हतं किंवा परोपदेशी पांडित्य पण नव्हतं, तर प्रत्यक्ष त्यांनी आचरण केलं तसं त्याप्रमाणे, की तथाकथित खालच्या जातीच्या घरात जायचं, त्यांच्याकडे अन्न ग्रहण करायचं, नंतर श्राद्धाला आपल्या घरच्या वडिलांच्या वगैरे पितरांच्या या लोकांना बोलवायचं, ज्यांना बहिष्कृत केलं गेलं होतं, हे तर त्यांचं होतं. परंतु त्यांच्या साहित्यामध्ये आपल्याला त्या काळात आजच्या ज्या संज्ञा आहेत, आपण त्या संज्ञांशी कॉरस्पॉन्डिंग त्या काळात लोक कोण होते असा जर विचार केला तर आज आपण त्याला भटके म्हणतो, विमुक्त म्हणतो, अशा ज्या जाती जमाती आहेत, तर त्या सुद्धा एकनाथांच्या साहित्यामध्ये येतात सगळे. आणि त्याच अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये येतात. आपण त्यांचा माकडीचा माळा, उदाहरणार्थ माकडीचा माळ ही कादंबरी पाहिजे तर तुमच्या असं लक्षात येईल की सगळे भटके, विमुक्त, त्यांची पालं तिथे आहेत सगळे वगैरे वगैरे. तर त्याच प्रकारे याच लोकांचा परामर्श हा एकनाथांनी घेतलेला आहे. आणि ते त्यांचे प्रवक्ते आहेत भारुडामध्ये एकनाथांनी अशा लोकांना तत्वज्ञानाचे, अध्यात्माचे आणि समतेच्या विचारांचे प्रवक्ते बनवलेलं आहे. हे फार महत्वाचं आहे. हे मराठी साहित्यामध्ये कुणीही केलेलं नाही. त्यामुळे अण्णाभाऊंची देशी पाळंमुळं जर शोधायची झाली मला, तर मी थेट एकनाथांच्या पर्यंत जाईल. तर हे मला अण्णाभाऊंच्या बद्दल आजच्या निमित्ताने सांगायचं होतं. आता आपण लोकमान्य टिळकांच्याकडे जाऊ. विषय आपला आजचा हा लोकमान्य टिळक आणि वारकरी संप्रदाय हा आहे. आता आपल्याला कल्पना आहे की लोकमान्य टिळक ज्या वेळेला प्रत्यक्ष शिक्षण कारणामध्ये, राजकारणामध्ये पडले, तेव्हा पुण्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती भांडारकर, डॉक्टर भांडारकर जे प्राच्यविद्या पंडित होते, असे लोक एक प्रतिष्ठित ज्याला म्हणतो, प्रस्थापित म्हणतो, असे होते. आणि निमस्तांचं राजकारण हे रानडे चालवायचे. आणि रानडे प्रार्थना समाजाचे आधुरी होते आणि अर्थात भांडारकर सुद्धा. आणि प्रार्थना समाज हा तुकाराम महाराजांना मानणारा, तुकाराम महाराजांना फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असं स्थान देणारा
आणि प्रार्थना समाज हा या संतांच्याच विचारांचं आजचं रूप आहे असं म्हणून आपण नवभागवत धर्मीय आहोत असं सांगणारा संप्रदाय होता. म्हणजे संतांची शिकवण, त्यांचा प्रभाव, वारकरी संप्रदायाचं महत्व हे त्यांनी मान्य केलं होतं. अशा परिस्थितीमध्ये लोकमान्य टिळक काय प्रतिसाद देतात या सगळ्या प्रकाराला, हे मला असं वाटतं की महत्वाचं आहे. आणि तुम्हाला लोकमान्य टिळकांच्या वेगवेगळ्या भाषणांमधनं, वेगवेगळ्या लेखांमधनं वगैरे गीता रहस्यामध्ये उदाहरणार्थ याचं प्रतिबिंब तुम्हाला आढळेल. म्हणजे गीता रहस्य या ग्रंथाची सुरुवात संतांची उच्चिष्टे पूर्णत उत्तरे कायम्या पामरे जाणारे अशी सुरुवात आहे. म्हणजे सुरुवातीला तुकाराम महाराज त्यांनी कोट केलाय आणि शेवटच्या प्रकरणात सुद्धा समारोप करताना तुकाराम महाराजांना त्यांनी उद्धृत केलेलं आहे. आणि एकूण गीता रहस्यामध्ये जास्तीत जास्त जर तुम्हाला त्यांनी कोणाला उद्धृत केलं असेल तर ते तुकाराम महाराजांचे अभंग केलेले आहेत. हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती जर म्हटलं विशिष्ट संत वगैरे तर निश्चितपणे लोकमान्यांना तुकाराम महाराजांच्या बद्दल विलक्षण आदर होता. ही त्यांच्या एकूणच भाषणातनं गीता रहस्यातनं आपल्याला दिसून येतं. आणि दुसरा मुद्दा असा की त्या काळामध्ये एक असा एक ट्रेंड होता नवशिक्षित वर्गामध्ये की ज्या वर्गाचं एक प्रतिनिधित्व इतिहासाच्या राजवाडे करायचे की त्याने एक समर्थ रामदासांचा एक वेगळा सुभा मांडण्याचा प्रयत्न केला आणि भागवत धर्मीय संत जे होते तुकाराम महाराजांच्या सारखे, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. आता टिळकांना त्यांचंही महत्व माहिती आहे. त्यामुळे टिळकांच्याकडे ज्यावेळेला अशा प्रश्नांची विचारणा व्हायची टिळकांची उत्तर फार महत्वाची आहेत. म्हणजे उदाहरणार्थ लोक असं म्हणायचे की जसं रामदासांनी एक संघटना बांधली, निश्चितपणे स्वतंत्र संघटना निर्माण केली वगैरे वगैरे, तशी तुकाराम महाराजांनी काय नाही केली असे प्रश्न विचारायचे. हा प्रश्न टिळकांना सुद्धा विचारण्यात आला. टिळकांनी स्पष्टपणे सांगितलं की संघटना उभारण्याचं काम हे तुकाराम महाराजांच्या पेक्षा खालच्या दर्जाच्या व्यक्तीचं होतं, ते तुकाराम महाराजांनी केलेलं नाही. हे स्वच्छ लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ह्याच्यात नमूद केलेलं आहे. त्यांच्या एका संभाषणामध्ये ते आलेले आहे, त्याची नोंद आहे. तर ही त्यांची जी उंची आहे महाराजांची, आणि खरं तर मुद्दा असा आहे की ह्यात त्याच्यात जायचं कारणच नव्हतं. राजवाड्यांनाही नव्हतं आणि खरंच लोकमान्यांना विचारणाऱ्या लोकांनाही नव्हतं. त्याचं कारण असं माहिती आहे का की तुकोबांची संघटना होती ना. वारकरी संप्रदायात तुकोबांच्या अगोदरपासून किमान म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून जर धरला आपण, खरं तर त्याच्याही पूर्वीपासून तर 3-4 शतकं सरळ सरळ अस्तित्वामध्ये आहे. त्याचा प्रभाव आहे संपूर्ण महाराष्ट्रावरती. महाराष्ट्रात त्याचं एक वारीच्या निमित्तानं, पंढरीच्या वारीच्या निमित्तानं पूर्णपणे नेटवर्किंग आहे. त्यामुळे त्यांनी संघटना बांधलेली आहे. संघटना वेगळी बांधण्याचं कारण नव्हतं. रामदासांना कारण होतं याचं, म्हणजे सरळ त्यांना वेगळं काहीतरी निर्माण करायचं होतं. तर तो आणखी एक वेगळ्या चर्चेचा मुद्दा होईल. आपण तो विचार करणार नाही त्याची चर्चा. सांगायचा मुद्दा असा की या संतांची पात्रता लोकमान्य टिळकांना माहिती होती. आता फक्त झालेली काय गंमत माहिती का की लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. ती भगवद्गीतेवरची टीका होती आणि त्यांच्या पुढे प्रतिस्पर्धी कोण होतं तर शंकराचार्य होते. शंकराचार्यांनी भगवद्गीतेचा निवृत्तीपर लावला, संन्यास मार्गाचा पुरस्कार केला आणि लोकमान्य टिळकांना असं वाटायचं की भगवद्गीता ही प्रवृत्ती सांगणारा ग्रंथ आहे, प्रवृत्ती सांगणारा ग्रंथ आहे, संन्यासाला विरोध करणारा आहे, कर्मयोगाचा ग्रंथ आहे. निष्काम कर्मयोग हा शब्द त्यांनी पुढे वापरला, आपल्याला माहिती आहे. म्हणून त्यांनी तशा प्रकारचं भाष्य दिलं आणि त्यांनी एक आपलं वेगळं पण सांगण्यासाठी असं सांगितलं की याच्या अगोदर ती सगळी जी भाष्य आहेत ती निवृत्ती मार्गाचा उच्चार करणारी आहेत. मग ती ज्ञानमार्गी असो म्हणजे जसं शंकराचार्यांच्या सारखी किंवा ती रामानुजाचार्यांच्या सारखी भक्ती मार्गाची असो, पण आहेत ती संन्यासाचा निवृत्तीचा पुरस्कार करणारी. आणि हे पहिलं भाष्य आहे लोकमान्य टिळकांचं गीता रहस्य. आता हे जेव्हा ते म्हणाले तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी फारशी गंभीरपणे घेतली नाही, वारकरी संप्रदाय सुद्धा गंभीरपणे घेतलं नाही किंवा त्यांच्या गीता रहस्याच्या लेखनातून जाता सहजपणे अशा पद्धतीचं वाक्य येतं की ज्याच्यात गर्भित वाटते किंवा वारकरी संप्रदायावरची टीका आहे. तेव्हा त्याच्यावरती या वाक्याला धरून भालचंद्र पंढरीनाथ बैरट, डॉक्टर बैरट हे थोर अभ्यासक होते, त्यांनी टिळकांच्यावरची टीका केलेली आहे आणि स्वच्छ असं म्हटलं की टिळकांनी कदाचित ज्ञानेश्वरी गंभीरपणे वाचतील नसावी पूर्ण, याच्यात ते असं म्हणाले नसते. आणि एरवी बैरट हे पूर्णपणे टिळकांचे अनुयायी होते, लक्षात घ्या. हे मला ठाऊक आहे, म्हणजे माझा त्यांचा वैयक्तिक संबंध असल्यामुळे. तर हा मला मुद्दा काय सांगायचा आहे
की ज्ञानेश्वरी किंवा एकूण वारकरी संप्रदाय हा प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला संप्रदाय आहे. त्यामुळं तो प्रवृत्तीपर की निवृत्तीपर असं म्हणण्याची काही गरज नाही, प्रश्नविचारण्याची गरज नाही. त्याच्यात समन्वय आहे दोन्ही मार्गांचा. प्रवृत्ती निवृत्तीचे आटून या भाग उतरले चांग रसायन असं तुकोबाराय म्हणतात. किंवा प्रवृत्ती आणि निवृत्ती यांची उजी नेगे दयाची मती अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई म्हणजे भक्ती मार्गाचा जो अवलंब करतो आणि परमात्म्याच्या ठिकाणी ज्याचं चित्त असतं त्याला प्रवृत्ती निवृत्तीची पंचायत करायचं कारणच उरत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर तो एक आपण मुद्दा बाजूला ठेवू. किंवा मी त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की जो शब्द लोकमान्यांनी लोकप्रिय केला आणि जो संदेश आहे भगवद्गीतेचा असं सांगितलं, तो शब्द कोणता तर निष्काम कर्मयोग. हा परवलीचा शब्द आहे निष्काम कर्मयोग हा. आता मी तुम्हाला सांगतो, निष्काम कर्मयोग हा शब्द लोकमान्य टिळकांच्या पूर्वीच्या कुठल्याही आचार्यानं आपल्या भाष्यात वापरलेला नाही. हा पहिल्यांदा तुकोबांनी वापरला. हत्या क्षात्रधर्म नव्हे निष्कामते कर्म. म्हणजे क्षत्रिय जेव्हा एखाद्या प्रतिस्पर्ध्याला म्हणजे शत्रूला देशाच्यासाठी मारतो तेव्हा त्याला हत्या नाही म्हणायचं, कारण त्यानं ते केलेलं स्वधर्माचरण असतं. म्हणून तो निष्काम कर्मयोग असतो. त्याला वैयक्तिक पातळीवरती तो काही करत नसतो, समाजासाठी देशासाठी लढतो, म्हणून तो एक निष्काम कर्मयोग आहे. अशा प्रकारे ते निष्काम कर्म आहे हे तुकोबांनी सांगितलं. म्हणजे निष्काम कर्म हा शब्द पहिल्यांदा मराठीमध्ये संस्कृतमध्ये सुद्धा नाही, तो तुकोबांनी वापरला. तर हा एक वेगळ्या प्रकारची चर्चेचा विषय होऊ शकतो. टिळक आणि हे सगळे संत किंवा काय, आपण तो बाजूला ठेवू. आता प्रत्यक्ष संबंधाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आता आपल्याला एक गोष्ट मला सांगायची की लोकमान्य टिळकांच्या पदरी एक कृष्णाजी आबाजी कुलकर्णी नावाचे एक लेखनिक होते आणि त्यांनी 8 वर्ष टिळकांच्याकडे काम केलं कारकुनाचं. आणि त्यांनी गेली 8 वर्ष म्हणून लोकमान्य टिळकांच्या सहवासातील गेली 8 वर्ष असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर एका थोर गृहस्थांनी महाराष्ट्रामधल्या एक नाटक दिलं. त्या नाटकाचं नाव 8 साल. आता ते 8 साल कोणते तर हेच कुलकर्णींनी वर्णन केलेले. आणि ते गृहस्थ कोण तर त्यांचं नाव दा न शिखरे. दान शिखरे हे गांधीवादी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचं जसं हे नाटक होतं ते टिळकांच्यावरचं, तसं टिळक आणि गांधी यांच्यात नंतरच्या काळात टिळकांचे अनुयायी गांधींचे अनुयायी यांच्यात तो एक संघर्ष झाला, ज्याच्यावरती मी लोकमान्य ते महात्मा 2 खंडांचा ग्रंथ लिहिला. तर ते पुढे प्रसिद्धीला आले ते गांधीजींचे अनुयायी शिखरे. तर त्यांनी मग त्या संघर्षाचं वर्णन करणारा एक कादंबरी पण दिली. त्या कादंबरीचं नाव थोरली आई. बघलं ठेवू आपण ते. आपल्याला फक्त हे सांगायचं की 8 वर्ष 8 साल हे नाटक नंतर ते जप्त केले ब्रिटिश सरकारने, लक्षात घ्यायचं सुद्धा. तर त्याच्यात त्यांनी काय केलं माहिती का, त्याच्यात त्यांनी त्या काळात टिळकांचे कोणाकोणाचे संबंध होते वगैरे वगैरे असं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये टिळकांचे आणि वारकरी संप्रदायाचे संबंध कसे येतात हे दाखवायला सुद्धा प्रयत्न केला आहे. तर शिखरांचं दुसरं वैशिष्ट्य काय, त्यांचा वारकरी संप्रदायाशी संबंध कसा पोहोचतो, तर वारकरी संप्रदायामधल्या आजरेकर फळाचे त्यावेळचे प्रमुख आणि थोर विचारवंत तत्वज्ञ विठोबा अण्णा आजरेकर हे शिखरांचे सासरे. त्यामुळं त्यांना हे सगळं जवळून माहिती होतं, या प्रकारच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या. तर तिथे तुम्हाला हा एक संपर्क संबंध आलेला दिसतो. आणि त्याचं प्रत्यक्ष जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल किंवा ह्या गोष्टी पाहिजे असतील तर जोग महाराज, विष्णू नरसिंह जोग, विष्णुबुवा जोग महाराज असं त्यांना वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं जातं, की ज्यांनी आळंदीमधल्या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि जे वैकुंठवासी प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांचे गुरु होते. तर हे जोग महाराज हे लोकमान्य टिळकांचा त्या राजकीय क्षेत्रामध्ये गुरु मानणारे होते. आणि त्यांचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले होते. म्हणजे किती चांगले असतील तुम्हाला आश्चर्य वाटेल की लोकमान्य टिळक ज्या वेळेला इंग्लंडला जायला निघाले त्या चेरोल केसच्या निमित्तानं, त्यावेळेला पुणेकरांनी त्यांना निरोप दिला. म्हणजे त्यांना समारंभपूर्वक निरोप दिला, केसरीवाड्यापासून तर पुणे स्टेशनपर्यंत, कारण पहिल्यांदा मुंबईला जावं लागेल रेल्वेने. तर तो निरोप देताना त्यांची जी मिरवणूक काढली त्या मिरवणुकीमध्ये जोग महाराजांनी टिळकांना खांद्यावरती घेतलं होतं. इतकंच नव्हे तर टिळक विलायतेला जातील आणि
केसचं काम हे त्यांचं खाजगी काम होतं, पण तिथल्या लोकांना भेटून स्वराज्य मिळवतील अशा विश्वासानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जोग महाराजांनी काय केलं, जोग महाराज कीर्तनकार आणि जोग महाराजांनी तुकोबांचा एक अभंग आहे, पुण्य उभे राहो आता संतांचे दर्शने पंढरीच्या लागा वाटे तुम्हा भेटी विठ्ठल, असा अभंग आहे. तो अभंग पुढे ठेवून टिळकांना निरोप देणारा असा एक अभंग रचला. पुण्य उभे राहावं आता संतांच्या दर्शने हे पहिलं तसंच आहे, पण दुसरं त्यांनी असं म्हटलं की पंढरीच्या नव्हे तर विलायतेच्या लागा वाटे तुम्हा भेटे स्वराज्य, आणि खांद्यावरती घेतलं लोकमान्याला आणि ते घेऊन तिथं गेले. तर हे त्यांचे संबंध. दुसरा असा मुद्दा की ते स्वतः नगरकर तालमीचे वस्ताद होते आणि त्यामुळे तालीमबाजांचा वर्ग त्यांच्या मागे होता, मुलांचा तरुण, आणि लोकमान्य टिळकांच्या मागे हा तालीमबाज तरुणांचा वगैरे वर्ग उभा करण्याचं काम हे जोग महाराजांनी, आणि त्यांच्यापेक्षा त्यांचे एक वडील बंधू होते, त्यांचं नाव पांडुबाजू, त्यांना प्रधान मल्ल म्हणायचे, त्या काळातले अतिशय श्रेष्ठ असे ते मल्ल होते, वस्ताद होते त्या तालमीचे. तर ह्यांच्यामुळं पुण्यातले तालीमबाज लोकमान्यांच्याकडे खेचले गेले आणि त्यांचा उपयोग लोकमान्यांना कायम झाला. म्हणजे सुरतेच्या मध्ये जेव्हा लोकमान्य टिळकांच्यावरती हल्ला केला, सुरतेच्या म्हणजे तिथल्या काही लोकांनी, स्थानिक लोकांनी, मावळ मंडळींनी, त्यावेळेला टिळकांचं रक्षण करण्यासाठी जे पुढे आले त्याच्यामध्ये ही पोर होती. हे माहिती पाहिजे लोकांना, आणि माहीत नसतं नेमका या कळीच्या गोष्टी. तर ते जोग महाराज. आता जोग महाराजांचं दुसरं एक तुम्हाला सांगतो वैशिष्ट्य, की पुढे जे राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीला पावले ते डॉक्टर दत्तोपंत पटवर्धन. हे राष्ट्रीय कीर्तनकार कसे झाले, हे लोकमान्य टिळकांनी नागपूरला एक कीर्तनकारांचं अधिवेशन भरलं होतं, कीर्तन संमेलन म्हणून डॉक्टर मुंजांनी भरवलं होतं, की त्याच्यात उद्देश काय होता की कीर्तनाच्या माध्यमातून स्वराज्याचा प्रचार झाला पाहिजे, त्याचा उद्देश होता. तर तिथे लोकमान्य टिळकांनी आवाहन केलं कीर्तनकारांना की तुम्ही अशा गोष्टी केल्या पाहिजेत, हा संदेश आणला पाहिजे सगळा. तर त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन प्रत्यक्ष तशी कृती करणाऱ्यांच्यापैकी डॉक्टर पटवर्धन होते, आणि पटवर्धनांनी राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ख्याती मिळवली संपूर्ण. तर त्या राष्ट्रीय कीर्तनाचं वैशिष्ट्य काय, राष्ट्रीय कीर्तनाचं वैशिष्ट्य असं की त्याच्यामध्ये देशभक्तांची, क्रांतिकारकांची, स्वातंत्र्यवीरांची चरित्र आख्यान म्हणून लावली जायची. शिवाजी महाराज, स्वतः टिळक उदाहरणार्थ, पुढच्या पिढीमध्ये भगतसिंग वगैरे लोक आले, सावरकर ही मंडळी आली, त्यांच्याबद्दल हे सांगायचे कीर्तनकार. आणि मग त्यांच्याबरोबर पुंडलिकजी कातगडे होते सुरुवातीच्या काळात पटवर्धनाच्याकडे. मग पुंडलिकजींना गंगाधरराव देशपांडेंनी मागून घेतलं. गंगाधरराव देशपांडे हे मुळात टिळकांचे अनुयायी, नंतर गांधीजींच्याकडे गेले, आणि तिथनं ते गांधींकडे गेले कातगडे. कातगड्यांच्याकडनं माफ करा, गंगाधरराव देशपांडेंच्याकडनं पुंडलिकजी कातगडे गांधींकडे गेले, कातगडे गांधीजींच्याकडे गेले. अशी ती एक मोठी लिंक आहे, हे लक्षात घ्या. आता सांगायचा माझा मुद्दा वेगळा होता की हे कीर्तन करताना, राष्ट्रीय कीर्तन करताना कीर्तनाचा पूर्वरंग दत्तोपंत पटवर्धनांनी जोग महाराजांच्या पद्धतीचाच ठेवला. म्हणजे संतांचा अभंग घ्यायचा, त्याच्यातनं वेदांत वगैरे सांगायचं, जसं जोग महाराज सांगायचे, फक्त उत्तरार्धात त्यांनी, त्याला उत्तरंग म्हणतो आपण, त्याच्यात त्यांनी बदल केला. अर्थात वारकरी संप्रदायात पूर्वरंग उत्तरंग असं नसतं, ते एक सलग प्रक्रिया असते ती. पण आता पटवर्धन हे तसे मुळातले हरदासी परंपरेतले असल्यामुळं कदाचित त्यांनी असं केलं असेल. पण मुख्य मुद्दा की जोग महाराजांचा प्रभाव आहे, याही गोष्टीचा मला आपल्या पुढे मुद्दा उल्लेख करायचा आहे. आणि मामासाहेब दांडेकरांच्यातनं कल्पना आहे, मामासाहेबांच्याकडं क्रांतिकारकांना आश्रय असायचा. म्हणजे अच्युतराव पटवर्धन उदाहरणार्थ ते मामांच्याकडे राहिलेले म्हणजे भूमिगत असताना. तर या गोष्टी होत्या. आणि मामांच्या संस्थेमधनं, म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेमधनं शांतारामबुवा गुरुजी यांनी एक दिंडी ही दांडी सत्याग्रहाच्या वेळेला महात्माजींकडे पाठवली होती वारकऱ्यांची संस्थेमधली. तर ह्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत की यांचा या सगळ्याच्याशी संबंध पोचतो. म्हणून मी म्हणालो की लोकमान्य टिळक आणि वारकरी संप्रदाय यांच्यात कुठेतरी एक महत्वाचं नातं आहे, आणि त्या पद्धतीने आपण या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. पुढे असं झालं की लोकमान्य टिळक त्यांनी मंडळीतून ते सुटले, आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं, काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी अशा केल्या की स्वराज्याची चळवळ सुरू केली, होम रूल लीग स्थापन केली. आणि मग स्वराज्याबरोबर स्वदेशी आली, मग स्वदेशीची प्रदर्शनं आली. तर सोलापूर जिल्ह्याचं अधिवेशन त्यांनी पंढरपूरला घेतलं, तिथे स्वदेशीचं प्रदर्शन भरवलं, तिथे जोग महाराज आले, आणि वारकरी संप्रदायाचा एक पाठिंबा मिळवायचा त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. विठ्ठलाच्या मंदिरात गेले लोकमान्य टिळक,
आणि वारकऱ्यांप्रमाणे कान पकडून त्या पुढच्या त्या सोळखांबीमध्ये वारकरी तुम्हाला माहिती आहे की अशा उड्या मारतात, अशी ती पद्धत आहे पहिल्यापासून. त्या तसं टिळकांनी केलं. आणि टिळक जेव्हा सांगायचे असं असं, तर त्यावेळेला लोकमान्य टिळक म्हटले की लोक महाराज म्हटले की तुम्हीच कीर्तन करा आणि कीर्तनातून स्वराज्याचा संदेश द्या, आम्ही तुमच्या मागे टाळ घेऊन उभं राहू वगैरे वगैरे. तर असा तो एक महत्वाचा मुद्दा. आणि तिथे त्यांनी जे भाषण केलं ते वारकरी संप्रदायाला पुढे ठेवूनच केलं बऱ्यापैकी. आणि त्या काळात एक ज्ञानोबा तुकोबा होऊन गेले, तसे आज कोणी दिसते का? तर तो आदर्श पाहिजे आपल्या नेतृत्वाचा, हे सुद्धा लोकमान्य टिळकांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे. याचाही मला असं वाटतं की आपल्याला उल्लेख करायला हरकत नाही. तर म्हणून मुद्दा थोडक्यात माझा एवढाच असा आहे की वारकरी संप्रदाय काही प्रत्यक्ष त्या चळवळीत वगैरे उतरला नव्हता, पण या लोकांनी तिथे कामं केली, तुंगवास भोगला वैयक्तिक पातळीवरती. जसं दादा महाराज सातारकरांचे शिष्य होते गोपाळराव राहेरकर, ते दादा महाराजांच्या अनुमतीने जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला आणि त्या तुरुंगामध्ये ते गेले. माझे वडील श्रीधरांना हे 42च्या चळवळीत त्यांनी ते कॉलेज वगैरे सोडलं. SP कॉलेजमध्ये मामांचेच विद्यार्थी होते म्हणजे त्या ठिकाणी असताना. आणि कॉम्रेड चितळे, विष्णुपंत चितळे यांच्या सल्ल्यानं त्यांनी देहूच्या ॲम्युनिशन डेपोमध्ये म्हणजे दारुगोळा डेपो तिथे नोकरी पत्करली. आणि काय काम करायचे ते, तर तिथे काही क्रांतिकारक असायचे आणि ते प्रत्यक्ष बॉम्ब वगैरे उडवायच्या गोष्टी त्यांच्याकडे चालायच्या, तर त्या क्रांतिकारकांच्या खोट्या हजेऱ्या मांडण्याचं काम हे करायचे. ते जरी नसले तिथे उपस्थित तरी ते आहेत. म्हणजे उद्या पकडलं कुणी वगैरे तर त्याला ॲलिबी वगैरे म्हणतो आपण त्या कायद्याच्या भाषेमध्ये, ती मिळावी. असं अतिशय रिस्की काम होतं ते त्यांनी केलं. पण हे सगळं त्या याच्यातनं आलेलं आहे, म्हणजे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून त्याला लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्याच्या निमित्ताने आपण वारकरी संप्रदाय आणि लोकमान्य टिळक या विषयावरती थोडी चर्चा केली. धन्यवाद.